नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझी लेन्स थोडी माझा कॅमेरा एकदा माझ्याकडून पडलेला, तेव्हापासून लेन्सचं जे कवर आहे ना ते थोडंसं असं खाली येतं आणि ते खूप डिस्टर्ब करत आता येते एका कोपऱ्यात येतं ते। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय द वे आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे माय डेली रुटीन। तर आज दिवसामध्ये मी काय करतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे। आणि आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात होते सकाळी 8:30 वाजल्यापासून। पूर्ण मी तयार झालो आणि 8:30ला मी घरातून निघतो। माझी एक फिक्स ट्रेन आहे ती पकडण्यासाठी। तर बाय द वे जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल डेली तर तुमची कोणती ना कोणती तरी एक फिक्स ट्रेन असते, तसेच माझी सुद्धा आहे। सो निघाल्या आता मी माझी ती फिक्स ट्रेन पकडायला। सो आता जर मी आणखी थोडा उशीर केला तर माझी ती ट्रेन निघून जाईल। तर त्यासाठी चला निघूया ट्रेनचा प्रवास। तुम्ही विचार करत असाल की एंजल असून तू ट्रेनने का जातो, तर बाय द वे एंजल मी फक्त माझ्या पर्सनल यूजसाठी घेतली, ऑफिस यूजसाठी नाही घेतली। सो ऑफिसचं जे काही काम असेल ते मी ट्रेनने करतो या पब्लिक ट्रान्सपोर्टने करतो, आणि जे आपलं काही राईड वगैरे असेल ते मी एंजलवरती करतो। क्लिअर केलं जस्ट असंच। तुम्ही मला विचारणार की तू ट्रेनने का जातोय म्हणून। चला काहीतरी येते। आणि जायच्या अगोदर नेहमी आपलं सोबत त्याला मी सोडतो। जायच्या अगोदर आम्हाला ना ऑफिसमध्ये फोन करावा लागतो। फील्ड वर्क आहे की ऑफिसमध्ये, आता तिकडेच फोन केला आपल्याला कळलं काय ते। हॅलो, हां गुड मॉर्निंग सर। ओके येतं आज ऑफिस आहे। हां येतं, चला ऑफिस। एवढा धावत पळत आलो, मला वाटलं माझी ट्रेन गेली, कारण 9:50 8:50 झाले होता आणि 8:49ची ट्रेन मी पकडतो खरं तर जायला। पण आता 8:50 झाले आणि ट्रेन थोडी आपली उशीर आहे, म्हणजे 8:45ची ट्रेन आली आता। ते एक बेनिफिट आहे हार्बर लाईनचं, जर आपण वेळेवरती नाही पोचलो तरी ट्रेन उशीर येते आणि आपल्याला तीच ट्रेन भेटते। आम्ही शाळेत एकत्र होतो आणि आता ऑफिसमध्ये एकत्र आहे आम्ही। तर आता निघालो ऑफिस। या स्टेशनपासून ऑफिस आमचं 15 किलोमीटर लांब आहे। सो आम्ही डेली असंच होते। हां सॉरी 15 मिनिट लांब आहे असं आम्ही नेहमी चालत जातो 15 मिनिट असं। निराचा स्टॉल आहे आमच्या समोर। म्हणलं का थोडं असतो प्रत्येक वेळी दादा बाद झाले आज तरी। आज माझं पण प्यायची इच्छा, पण आज माझ्याकडे कॅश नाही रे सर। ऐक माझं कधी असं पैसे नेहमी असतात पाहिजे निरासाठी खूप असतो स्टेशनला उतरतो, इथून ऑफिसला जाताना मध्ये निराचा स्टॉल लागतो। सो कधी असं वाटलं तरी निरा पितो आम्ही। माझं आज शहर स्पॉन्सर आहे त्यामुळे आज पिणं बंदच आहे आपल्याला। तेव्हा पैसे असतात, आता पैसे ये ट्रिक आहे मित्र एवढं निरा। ऐसा पकड़ो हम लोग एक नीरा का घूट पी रहे। हाँ हिलाओ मत कैमरा दोनों के ऊपर।
ऑफिसची जागा आमच्या शरद साहेबांकडे असते, पण ऑफिस उघडा जमा आमच्याकडे. ओके. ऑफिसमध्ये आम्ही सगळे स्टेशनपासून चालत येतो, पण जाताना आम्हाला लिफ्ट भेटते. आपले पाहिजेत ऑफिसमध्ये ते आम्हाला संध्याकाळी इथून जाताना स्टेशनपर्यंत लिफ्ट देतात. आणि बाय द वे 7 वाजता निघालो आता. ऑफिसमध्ये असल्यानंतर एक ठराविक टाईम असतो आमचा 7 वाजता निघायचा, पण बाहेर फील्डवरती असेल तर अजिबात टाईम नसतो. त्यामुळे एडिटिंगला वगैरे जास्त वेळ नाही भेटत जर फील्डवरती असेल तर. चलो भाजी, थँक्यू फॉर द लिफ्ट. चलो बाय बाय. बाय द ऑफिसला असेल तर आमचं डेली रुटीन असतं. यामध्ये एक गोष्ट एक मिस होते आमची, ती म्हणजे आम्ही त्यालावरती काहीतरी खातो. काहीतरी केलं असं पेटीएम कॅश आहे ना, पाठव माझ्याकडे. याचा प्रत्येक वेळेस नाटक आहे. जरी काय खायचं असेल कॉन्ट्रोलचा प्रश्नच नाही, सगळं खर्च माझा असतो. कॅश नसेल तर भावाला मी पेट कधी खर्च करत नाही. पाणीपुरी कॅश इथे मानसरोवर स्टेशन आहे. मानसरोवरच्या इथे पाणीपुरी मस्त भेटते. इथे आम्ही खातोच खातो बऱ्याच वेळा तरी. हार्बरलँडचं बेस्ट पार्ट काय ते कधी या तुम्हाला सीट बसायला मिळतेच मिळते. आणि जर ट्रॅव्हल करायचं बाय रोड तरी या लाईनला आमच्या लाईनला त्यांचीच ट्रॅफिक नाही भेटत. बरेच लोक आपल्याला विचारतात की तू हे काय घालत असतो. असं रिसेंटली बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे घातलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला की हे नक्की आहे काय. तर हे आहे बॉडी वॉर्मर. आपला एक मित्र अमित त्याने आपल्याला हे दिलेलं होतं. सो तेव्हापासून ते माझ्याकडेच आहे आणि मीच वापरत आलो आतापर्यंत. मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त मीच वापरले आहे. तर कसं होतं ना, मला थंडी बरीच असते, त्यामुळे हे मी शक्यतो नेहमीच वापरतो कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर. आणि आता आपण कुठे बाहेर राहायला वगैरे नाही चाललो. ऑफिसमधून घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे. त्यानंतर कॉल आला की आज आहे आपली नाईट. म्हणजे एका ठिकाणी एक सेटअप लागणार आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. सो मग सगळी त्याची तयारी चालली आता. हे आहे बघा इव्हेंट मॅनेजमेंटची लाईफ. कधीही कॉल येतो तर कधीही जावं लागतं. ऑलमोस्ट 11 वाजत आलेत आणि आता निघालो आपण नाईटला. तो आज सगळे डे गेला, आता पुन्हा नाईट. सो आजचा व्हिडिओ खूप रॉ बनलाय, कारण जो मी ट्रेनचा ट्रॅव्हल दाखवला, ऑफिस आहे, ते खूप रॅन्डम शूट होतं. तर ते तुम्ही बघितलं आतापर्यंत. खूप रॉ व्हिडिओ बनणार आहे हा. तर या व्हिडिओमध्ये बेसिकली तुम्हाला कळेल की माझा पूर्ण दिवस कसा जातो हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो चला आता ऑन द वे नाईटला आपण. ओके, तर क्विक ट्रान्झॅक्शनमध्ये रात्रीची सकाळ कशी झाली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर रात्री काल आपण ऑफिसमधून घरी आल्यानंतर कळलं की आपली नाईट आहे. सो आपण नाईटला गेलो आणि पुन्हा सकाळी तिथून घरी आल्यानंतर आता निघालो आपण आता ऑफिसमध्ये. तर ऑफिसमध्ये जायच्या अगोदर आपण थोडासा वेळ मॅनेज केला आहे की आपल्याकडे जे हेल्मेट आलेलं आहे स्पीडबोर्डचं, त्याबद्दल मी तुम्हाला पुढे थोडक्यात सांगणार आहे. आपण तर पोचलो आपण कामोड्याला. आपण आता आपल्या ऑफिसमध्ये नाही, आपण आलो आता योगेश ऑफिसमध्ये. तर माझ्या भावानी स्टार्टअप केलं एक नवीन. तर सध्या स्टार्टअप आहे ना, सध्या काय सांगत नाही याबद्दल. एकदा काय असा बिझनेस सेटल झाला तर याबद्दल तुम्हाला नक्की सांगेन की नक्की योगेशने काय स्टार्टअप केलाय तो. आपलं ऑफिस आहे कळलं ना. तेच रे ते. चालेल, आता इथे आलो आपण कशाला, हेल्मेटच्या रिव्ह्यू साठी. तो चला त्यासाठी आलो खरं तर. चला.
आता हेल्मेट बघितले. हेल्मेट स्टीलबर्ड कंपनीने आपल्याला पाठवलेलं. थोडा वेळ बसूनच बोलतो. तर हेल्मेट आपल्याला स्टीलबर्ड कंपनीने पाठवलेलं टेस्ट करण्यासाठी. खरं तर मी टेस्ट केले 2-3 वेळा राईडला मी यूज केलेलं. तर याबद्दल काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. एक असते चांगली, एक असते वाईट. तर आपण पहिल्यांदा चांगल्या गोष्टीपासून याची सुरुवात करूया. तर हे हेल्मेट आहे स्टीलबर्ड HF. यामध्ये त्यांनी 2 स्पीकर दिलेले आहेत. तर त्या 2 स्पीकरचा यूज काय होतो, जर आपण राईड करत असेल तर राईड वेळेस आपण यामध्ये गाणी ऐकू शकतो. प्लस त्यासोबतच आपण जर आपल्याला कोणाचा कॉल आला तर आपण तो कॉलही घेऊ शकतो. तर ते ऑपरेट कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो. कंपनीने या हेल्मेटसोबत एक ऑक्स केबल दिले. प्लस यामध्ये इनबिल्ट 2 स्पीकर त्यांनी लावून दिलेत. आपल्याला तुम्ही सिम्पल कनेक्ट केलं तर तुम्ही तुमची राईड एन्जॉय करायला एकदम तयार. आणखीन याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायचं झालं तर ह्या एकदम लाईट वेट असल्यामुळे कॅरी करायला खूप इझी होतं. आणि मला याचा वायझरसुद्धा खूप आवडला. कारण शक्य तुम्ही आता बऱ्याच राईड केल्या त्या डेमध्ये गेल्या, त्यामुळे या वायझरने मला कसलाही डोळ्याला त्रास झाला नाही. आता आपण याच्या वाईट गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी मला आवडल्या नाही त्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ती म्हणजे जर तुम्ही राईड करत असाल आणि तुम्ही 30 या 40च्या स्पीडला असाल तर तुम्हाला एकदम प्रॉपर असं गाणी ऐकायला येतील किंवा तुम्ही फोनवरती जे काय बोलताय ते तुम्हाला ऐकायला आलं आणि तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला ऐकायला जाईल. पण जर तुम्ही तुमचं स्पीड वाढवलं, 50च्या पुढे तुमचं स्पीड गेलं तर तुम्हाला ते स्पष्ट असं काय ऐकायला येत नाही. गाणी स्पष्ट ऐकायला येत नाही. या फोनचा जो आवाज आहे तो स्पष्टपणे ऐकायला येत नाही. जर आणखीन एक पर्सनली मला वाटलं ते म्हणजे हेल्मेट लाईटवेट असतं. हेल्मेट तर लाईटवेट आहेत पण थोडीशी क्वालिटीमध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे होती. त्यांनी थोडी क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे होते. आणखीन एक गोष्ट बोलायची झाली तर ही जी ऑक्स केबल आहे ते बऱ्याचदा काय होतं ना, तर आपण जे हेल्मेट असं घातलं आणि ही जी ऑक्स केबल आहे ही बाहेर आपली अशीच दिसून जाते. जर आपण टी-शर्टच्या आतमध्ये जरी घातली तरी थोडासा पोर्शन इथून दिसतो. आणि मला तर अजूनपर्यंत पोलिसांनी पकडलं नाही, पण शक्यतो ट्रॅफिक पोलीस आपल्याला अडवतील असं मला वाटतं पर्सनली. तर मला असं वाटतं की ही जी ऑक्स केबल दिली याबद्दल जर आपल्याला त्यांनी ब्लूटूथ दिलं तर ते आपल्याला जास्त फायदेशीर असं ठरलं असतं. पण हे मला असं वाटतं की हे हेल्मेट सर्वसामान्य लोकांसाठी बनवलेलं असेल, त्यामुळे याची किंमतसुद्धा एकदम सर्वसामान्य लोकांना जमेल अशीच आहे. हे तुम्हाला सर्व म्हणजे ॲमेझॉनवरती तुम्हाला हे 2500पर्यंत भेटून जाईल, 2500पर्यंत. जर याच्यामध्ये जर ब्लूटूथ लावलं असतं तर याची आणखीन 1001 रुपयाने याची किंमत वाढली असती. सो हे सर्वसामान्य लोकांना परवडेल या नजरेतून त्यांनी हेल्मेट बनवलेलं आहे. ओव्हरऑल हेल्मेट तर छान आहे. 2500मध्ये आणखीन तुम्हाला स्पीकरवालं हेल्मेट दुसरं कोणतंच भेटणार नाही. स्टीलबर्डनी हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि हेल्मेट बनवलं, त्यासाठी खरंच थँक्यू स्टीलबर्ड एवढं चांगलं हेल्मेट बनवण्यासाठी. आणि जर तुम्हाला हेल्मेट घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲमेझॉनची एक मी लिंक देईन, त्यावरून तुम्ही जाऊन ते घेऊ शकता. आणि सांगा मग तुम्हाला हेल्मेट कसं वाटलं. चला तर फायनली हेल्मेटबद्दल जे काय होतं ते मला सांगून झालं. आय होप की तुम्हाला ते पटलं असेल आणि मी ते त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं असेल. तर मी असा विचार करतो, माझ्याकडे जे हे वाला हेल्मेट होतं कुठे गेलं, तर यामध्ये ऑलरेडी मी हा ब्लूटूथचा सेटअप केलेला आहे. तर मला हे तर हेल्मेट आवडलेलं आहे, ते पण स्टीलबर्ड आहे आणि हे पण स्टीलबर्ड आहे. सो मी विचार करतो की याच्यामधला जो ऑक्स केबलचा सेटअप होता तो काढून माझा ब्लूटूथचा सेटअप लावतो. हे कदाचित मी पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी करेन, तेव्हा ते तुम्हाला दाखवेनच. बट अदरवाईज मला तर आवडलेलं हेल्मेट हेच मी सध्या आता माझं मेन हेल्मेट बनवेन या हेल्मेटला. तर चला आज काहीतरी शिस्त आहे घरी, ते जाऊन खायचं आपल्याला. तर घरी मस्त चिकन शिजवत होतं आणि आलो घरी, जेवलो वगैरे आम्ही आणि आता वरती वेगळ्या बेडरूममध्ये आलो. तर एक महत्त्वाचा असा टॉपिक बोलायचा होता, त्यासाठी वरती आलो आम्ही. खरं तर चला बोलूया आता तो टॉपिक. तर मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक हा होता की आत्ता 14 फेब्रुवारीला जो आपल्या जवानांवरती बाहेर हल्ला झाला, तर त्या विषयात थोडंसं बोलायचं होतं. खरं तर तेव्हापासून आतापर्यंतचं वातावरण खूप चिघळलेलं होतं. सगळे राहत होते, सगळे जर बोलत होते की त्यांच्या ठिकाणी आम्ही असायला पाहिजे होतं. तर खरी गोष्ट आहे की कितीही झालं, काही झालं तरी आपण त्यांची जागा नाही घेऊ शकत. आत्ता आपण काय करू शकतो, आपण आता आपल्यापर्यंत जेवढी काय मदत होईल आपण ती त्यांच्या कुटुंबासाठी करू शकतो. त्यासाठी 2 ऑप्शन आहेत, एक आहे पेटीएमद्वारे आणि एक आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे भारत के वीर, यावरती जाऊन आपण त्यांना डोनेशन देऊ शकतो. काही दिवसांपूर्वी मी, भट्टू, योगेश आम्ही तिघांनी पेटीएमद्वारे त्यांना मदत केली होती. तर आता ही गोष्ट मी तुमच्यासोबत सांगतो, कारण तुम्ही आणि आम्ही एक फॅमिलीच आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या कुटुंबासाठी थोडीशी मदत करावी, हीच माझी योगेशची इच्छा आहे. माझी योगेशची इच्छा आणि विनंती आहे समजा. खरं तर प्लीज तुम्हाला जमेल तेवढा आणि जमेल तितकी मदत तुम्ही त्यांना करू शकता. कारण की तुमची एक मदत त्यांच्यासाठी खूप मोठी मदत होईल. खूप मोठी होईल. त्यांनी नाही जास्त मला बोलता पण नाही येतं या विषयावरती. ठीक आहे चला तर काय आता जायचं मला थोडंसं ऑफिसमध्ये काम आहे. ते झाल्यानंतर मग घरी
आणि मग तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा. त्याच अगोदर आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, ती मी घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. आता योगेश पण कामावरती जाईल ना, योगेश पण कामावरती, मी पण कामावरती जाईल आणि जे बोललो त्यावरती एकदा नक्की विचार करा आणि प्लीज. हां, आणि जे जमेल तेवढी त्यांना मदत करा. तर ऑफिसला जाऊन घरी आल्यानंतर आपला तो पूर्ण व्हिडिओ एडिट केला आणि आत्ता रात्रीचे वाजलेत 2:30 आणि 2:30 वाजता आपला तो व्हिडिओ एडिट करून झाला आणि हा सुद्धा पार्ट आपल्याला त्या व्हिडिओमध्ये टाकायचा आहे. तर हा मी यासाठी शूट करतो की आपण जो गिव्हअवे ठेवलेला आणि त्या गिव्हअवेचे जे कोणी विनर होते त्यांनी अजूनपर्यंत आपल्याला त्यांचा ॲड्रेस, त्यांची डिटेल पूर्णपणे दिले नाही. काही लोकांनी दिले आणि काही लोकांनी दिले नाही, त्यामुळे मी अजून ते त्यांच्यापर्यंत कुरिअर नाही करू शकलो. पण मी तुम्हाला त्या गिफ्टची एक झलक दाखवतो. तर बघितलेत हे सगळे गिफ्ट आपल्याकडे रेडी पडलेत. तर लवकरात लवकर जे कोणी आपल्या गिव्हअवेचे विनर होते त्यांनी तुमचा ॲड्रेस मला या खाली दिलेल्या ईमेल आय वरती मेल करा, जेणेकरून मी तुम्हाला लगेच ते कुरिअर करा आणि तुमच्यापर्यंत लगेच मिळतील. चला तर गाइस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. कारण हा व्हिडिओ मी कंटिन्यू 2 दिवस झालं शूट करतोय आणि फायनली तो आज आपला रेडी झाला एडिट वगैरे करून. तर हा व्हिडिओ तुम्हाला शनिवारी बघायला भेटेल, शनिवारी म्हणजेच 23 तारखेला. आणि त्याच दिवशी मी निघणार आहे सातारासाठी. तर बऱ्याच दिवसानंतर आपली सातारा बाईक राईड होणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ सॅटर्डेला बघता, त्याच दिवशी रात्री आम्ही सातारासाठी निघतोय. सातारा परत एकदा. ओके, चलो बाय. थोडंसं काम अजून बाकी आहे ते करतो.